सृष्टीच्या आरंभी जेव्हा अनाहत नाद घुमला, तेव्हाच ध्वनीचा प्रवास सुरू झाला. हाच नाद, हाच स्वर पुढे जाऊन भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये रूपांतरित झाला. हे फक्त संगीत नाही, ही एक भक्ती आहे. आत्म्याला परमात्म्याशी जोडणारे एक माध्यम आहे. ऋग्वेदातील स्तोत्रांपासून भरतमुनींच्या नाट्यशास्त्रापर्यंत, तानसेनापासून उस्ताद बिस्मिल्ला खानपर्यंत या संगीताने काळाच्या कसोटीवर आपले अस्तित्व टिकवले आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम भारताच्या प्रत्येक भागाने या संगीताला आपली वेगळी छटा दिली आणि बदल्यात या संगीताने प्रत्येक प्रदेशाच्या आत्म्याला एक सुरावटीत गुंफून टाकलं. या समृद्ध सांस्कृतिक आणि संगीत परंपरेचा एक तेजस्वी केंद्रबिंदू म्हणजे गोवा. समुद्राच्या लाटा, देवळांच्या घंटानादामध्ये आणि पोर्तुगीज प्रभावाच्या छायेत गोव्यानं एक अनोखी संगीत परंपरा घडवली आहे. एक भक्त, एक कलाकार, संगीतात विलीन झालेला जीव, ज्यांचं जीवनच एक गीत बनलं आहे. होय, आपण बोलतो आहोत श्री अजित कुमार कडकडे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अगोदर सद्गुरूंना वंदन, मग आपल्या गुरूंना वंदन, सगळ्या देवदेवतांना वंदन, रसिकांना वंदन, सगळ्यांना वंदन करून मी थोडक्यात अगदी सांगतो तुम्हाला. एक भक्त, एक कलाकार, संगीतात विलीन झालेला जीव, ज्यांचं जीवनच एक गीत बनलं आहे. भावनांनी भरलेलं, सुरांनी सजलेलं आणि भक्तीने पोचलेलं हे एक नाव आज गोव्यातच नाही तर संपूर्ण भारतभर संगीतप्रेमीमध्ये परिचित आहे. होय, आपण बोलतो आहोत श्री अजित कुमार कडकडे. मूळ मी डिचोली, गोव्यात जो डिचोली गाव आहे तिकडचा. इंटर सायन्सला असताना माझ्या वयाच्या 18व्या वर्षी मी पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा कार्यक्रम आमच्या गावात ऐकला आणि तेव्हा मला असं वाटायला लागलं की आपण पण गाणं शिकावं. त्यांच्या स्वरामध्ये मीराबाईची भक्ती, तुळशीदासांचं भावविश्व आणि संत नामदेवांची साधी पण गहिरी अनुभूती उमटते. राष्ट्रीय स्तरावरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय मंचावरही त्यांनी आपल्या संगीताचा ठसा उमटवला आहे. आणि ते मुंबईला राहायचे, मी गोव्यात राहायचो. त्यांचा पत्ता शोधून काढून माझे वडील आणि मी त्यांच्याकडे गेलो मुंबईला आणि त्यांना सांगितलं की मला गाणं शिकायचं आहे. तेव्हा त्यांनी मला गायला सांगितलं आणि मी एवढा बेसूर गायलो की ते म्हणाले, एवढ्या कच्च्या विद्यार्थ्याला मी शिकवत नाही, मी MA PhD वगैरे संगीतात झालेल्या विद्यार्थ्यांना शिकवतो. पण मी त्यांना पटकन असं बोलून गेलो की नाही, मी शिकणार तर तुमच्याचकडे शिकणार, नाहीतर मला गाणं शिकायचं नाही. तेव्हा ते मला असं बोलले, ओके, तू इंटर सायन्सची परीक्षा दे आणि नंतर आपण बघूया. इंटर सायन्सची परीक्षा देऊन मी त्यांच्याकडे शिकायला गेलो आणि त्यांनी सुरुवातीची 2 वर्ष मला काही शिकवलं नाही. माझ्या 18व्या वर्षी मी गेलो तर 20व्या वर्षापर्यंत त्यांनी एकदाही मला समोर घेतलं नाही. आणि 2 वर्षानंतर त्यांनी मला पहिली यमनची शीश शिकवली. हिंदुस्थानी क्लासिकल सोडून नाट्यगीत, भक्तिगीत हे वेगळे वेगळे जॉनर त्याच्यात पण प्रावीण्य मिळवलं. म्हणजे असं नाही की हिंदुस्थानी क्लासिकलच, प्रत्येक याच्यात व्यवस्थित पद्धतशीरपणे अभ्यास करून त्यांनी त्याच्यात प्रावीण्य म्हणजे स्पेशलायझेशन म्हणतो तसं त्यांनी एक आत्मसात केलं. गोव्यातील सर्वोच्च नागरी सन्मान गोमंत विभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संत साहित्य सेवा सन्मान आणि अनेक सांस्कृतिक संस्थांचे जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. अलीकडेच गोवा म्युझिक फेस्टिवल आणि सांस्कृतिक संवाद कार्यक्रमामध्ये त्यांच्या गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या गायनाची एक छोटीशी झलकसुद्धा पुरेशी होते हे सिद्ध करण्यासाठी की कला ही वयावर अवलंबून नसते
ती निष्ठेवर आधारित असते. हे पुरस्कार जे असतात ना, हे कलाकारासाठी अगदी म्हणजे महत्त्वाचे असतात. कारण कलाकाराचा प्रवास हा एवढा खडतर असतो, त्याची मेहनत, मग त्याचा रियाज, मग पुढे येणं, आणि त्या प्रवासासोबत जेव्हा एक 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 पुरस्कार त्याला मिळतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो. आणि हे पुरस्कार खूप महत्त्वाचे असतात जीवनात. किंवा गोव्याबाहेरही अनेक कार्यक्रमातून मला त्यांच्याबरोबर साथ संगत करता आली. खूप खूप मोठा कलाकार. मला त्यांच्याबरोबर वाजवताना अभिषेकी बुवांचे शिष्य म्हणून तर एक खूप अभिमान वाटत असे आणि खूप मोठ्या कलाकाराबरोबर मी वाजवतोय याचा मला गर्वही वाटत होता. मला लहानपणापासूनच गाण्याची फार आवड आणि सर्व गोव्यात गणपती असेल, दिवाळी असेल, कुठचंही धार्मिक कार्य झालं तरी अजित भाईंचं गाणं हे लागायचं. सगळीकडे स्पीकरवर ते लागायचं. तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला म्हणजे मला ईश्वरी कृपेने, स्वामींच्या कृपेने बहुतेक 98-95% लोकांनी हेच केलं, सपोर्टच केला. फार कमी लोकांनी, पण बहुतेक ज्यांना मी ओळखतो आणि ज्यांनी बऱ्याच जणांनी मला मदत केली, त्याशिवाय आपण पुढे येऊ शकत नाही या फील्डमध्ये. प्रत्येक माणसाची किती छोटी मदत असली तर ती खूप मोठी मदत असते. आणि 95%-96% लोकांनी मला मदतच केली. ती स्वामींची कृपा होती. त्याच्यामुळे मला असं कुणी सपोर्ट नाही केला असं फार कमी. सगळ्यांनी मला सपोर्टच केला. म्हणून मी इथपर्यंत माझा प्रवास इथपर्यंत मी पोचू शकलो. अजित कुमार कडकडे यांचा जन्म 11 जानेवारी 1951 रोजी गोव्यातील बिचोली गावात झाला. त्यांच्या बालपणाच्या आठवणी या छोट्याशा खेड्यातल्या गल्ल्यांमध्ये सांडलेल्या आहेत. मला अजिबात गायक बनायचं नव्हतं, अजिबात. म्हणजे आमच्या घराण्यात फक्त माझे मामा, त्याचं नाव मुकुंद होतं, त्यांचा आवाज खूप छान होता, गोड आवाज होता. आणि ते अजिबात ते क्लासिकल शिकलेले नव्हते, पण तरी पण त्यांचा आवाज गोड होता आणि ते रेडिओवर ऐकून गाणी गायचे. एकमेव. बाकी आमच्या घराण्यात कुणीच गायलेलं नाही, कुणी गुणगुणलेले पण नाहीत. आणि माझ्या मनात गायक बनायचं नव्हतं. जर त्या दिवशी अभिषेकी बुवांचा मी कार्यक्रम ऐकला नसता तर मी गाण्याकडे वळलो सुद्धा नसतो. म्हणजे डिव्हाइन प्लॅनिंग कसं असतं, इट वॉज नॉट ए कोइन्सिडन्स, इट वॉज ए डिव्हाइन प्लॅनिंग, की त्यांचं गाणं मी ऐकावं, ते माझ्या मनामध्ये कुठेतरी रुजावं आणि मग मी असा विचार करावा की मला गायक व्हायचं आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षण शांताराम दुर्गा हायस्कूल बिचोलीमध्ये 9वीपर्यंत घेतलं आणि नंतर 10वी व 11वी अवर लेडी ऑफ ग्रेस हायस्कूल येथे पूर्ण केलं. माझ्या मित्रांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं, अरे उद्या क्रिकेटची अगदी महत्त्वाची टुर्नामेंटची मॅच आहे आणि मी विकेटकीपर असायचो, तेव्हा तू आम्हाला हवाच. मी त्यांना म्हटलं माझी परीक्षा आहे, मी कसं तिकडे येणार. तेव्हा ते बोलले आम्हाला माहीत नाही परीक्षा वगैरे, तू आम्हाला हवा. आणि दुसऱ्या दिवशी परीक्षा न देता मी क्रिकेट खेळायला गेलो. जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझे माडीये गुरुजी माझ्या वडिलांकडे बोलत होते आणि वडिलांना पण माझ्या कळलं की मी परीक्षेला न गेता कुठेतरी गेलो होतो. तर मग वडिलांनी मला विचारलं कुठे गेला होता. तेव्हा मी त्यांना असं घाबरत असं सांगितलं मला खरं परीक्षेला जायचं होतं पण मी क्रिकेट मॅच खेळायला गेलो. तेव्हा माडीये गुरुजी पटकन मला असं बोलले, जो परीक्षा सोडून क्रिकेट मॅच खेळायला जातो तो काय गाणं करणार. अजितबाईने आमच्या सर्व पूर्ण कडकडे घराण्याचं, आमचे आता हे ओरिजिनल घर आहे कडकड्यांचं, पण आता काय न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळे कोण कुठे विखुरलेले आहेत. पण ओरिजिनल सर्व कडकडे ह्या घरातून जन्माला आलेले आहेत आणि ह्या सर्व कडकडे घराण्याचा दीपक म्हणतात तो अजितबाई. मी गोव्याचा असल्यामुळे कोकणी गाणी खूप गातो कार्यक्रमांमध्ये. चल गो आम्ही दोघांय वचूया हंजूंचे वेळे,
चल गो आम्ही दोघांय वचूया हळदूचे वेळे सूर्या दर्या देवला तरी बसूया रे वेळ चल गो आम्ही दोघांय वचूया हळदूचे वेळेर ग. त्याचा आवाज गोड मला फार आवडतो. त्याची गाणी मी ऐकत बसते. तो मला फोन करून माझी मस्करी करतो. 17-18 वर्षाचा असताना तो मुंबईला गेला. अभिषेकी बुवा असे. अभिषेकी बुवांनी त्याला सांगितलं की तुझ्याकडे गाणे होणार नाही, तू जा घरी. 2 वर्षे तो इथे राहिला. तिथे तो राहिला त्यांच्याचकडे. कुठे राहतात तिथे तो राहिला. लोणावळा, पुण्याला. संगीत शिकण्याची इच्छा जेव्हा अजित कडकडे यांनी व्यक्त केली तेव्हा सर्वप्रथम विरोध त्यांच्या घरातूनच झाला. त्याने डॉक्टर व्हावं असं घरच्यांना वाटत होतं आणि काही काळ ते स्वतःही तसंच मानत होते. मला अशी इच्छा होती की आपण डॉक्टर बनावं. म्हणजे सगळे खुश होते घरी, अरे माझा मुलगा डॉक्टर, इंजिनियर. त्यावेळी म्हणजे खूप छान, त्यांना खूप मान होता डॉक्टरांना, इंजिनियर्स लोकांना. गाणाऱ्याला कुठे मान आहे हो. जेव्हा मी सांगितलं मला गायक बनायचं आहे तर सगळीकडून मला विरोध झाला. ते मला गायक, व्हॉट डू यू मीन बाय दिस? तुला किती छान तुझा गोल होता डॉक्टर बनायचा आणि कुठे हे गायक, तुझा वेळ कुठे डोक्यात शिरला. पण मी जोरच लावला की नाही, मला अभिषेकी बुवांकडे जाऊन गाणं शिकायचं आहे, पुढचं मग बघू आपण. आणि मी त्यांच्याकडे येऊन गाणी शिकलो. अजित कुमार कडकडे यांच्यासाठी संगीत हे फक्त सूर किंवा राग नव्हते. ती एक जीवनपद्धती होती, एक प्रकारची साधना होती. त्यांचे गुरु पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी त्यांना केवळ राग ताल शिकवले नाहीत, तर एक कलाकार म्हणून कसे असावे हे शिकवले. शिस्त, डिसिप्लिन, देअर शुड बी सम डिसिप्लिन. डिसिप्लिन असायलाच पाहिजे, त्याशिवाय कलाकार पुढे येईल. पण तो जर डिसिप्लिन असेल तर आणखी तो छान पुढे येईल. या 4-5 गोष्टी मी त्यांच्या अगदी तंतोतंत आजपर्यंत पाळल्या, म्हणून आत्तापर्यंत माझा हा प्रवास सुरू आहे. आणि मला स्वतःला वेळेचं खूप महत्त्व आहे, खूप म्हणजे खूप. सो क्रिकेटी कडसून सुरू जालें आनी मागीर आमची फ्रेंडशीप चालू आशिल्ली. तो आमकां गाणी, वी नो दॅट ताजे एक गाण्या बद्दल ताका खूपच हें आशिल्लें आनी तो आमकां गाणी केन्ना केन्ना ग्रावंडार सुद्दां म्हणून दाखयतालो. आनी हीज पॅशन फॉर अबाउट सिंगींग वॉज तेन्ना पासूनच दिसतालें आमकां. बट आय रियली एनवी म्हणटा तसो, काय एनवी हाका कोंकणी शब्द ना म्हजे कडेन, बट आय एनवी हीज लव स्टोरी. आनी आमकां सदांच डिस्कशन आमचें आसतालें हांचें लव जातलें, हें सक्सेसफूल जातलें काय ना, कित्याक फॅमिली कडसून मातशें टसल आशिल्लें, बिकॉज ही वॉज नॉट अर्निंग. आनी ताजें पॅशन आशिल्लें आपूण संगितानूच आपलें नांव करतलो म्हणून. जेव्हा ते इंटर सायन्स शिकत होते त्यावेळी एक जीवन बदलणारा प्रसंग घडला. एका दिवशी त्यांच्या गावात पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा कार्यक्रम होता. त्यांच्या गायनाने अजितजींच्या अंतःकरणाला स्पर्श केला. त्यांच्या जीवनाचं वळण तेथून संगीताच्या दिशेने वळलं. याआधी अजितजींनी माडिये गुरुजी यांच्याकडून प्राथमिक संगीत शिक्षण घेतलं होतं. तिथून त्यांची स्वरांशी ओळख झाली. मग खरी तालीम, खरी शिस्त पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, व्यथा सो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा ना दिसू दे, गात पुढे मज जाणे, माझे जीवन माझे जीवन, माझे जीवन गाणे गाणे. त्या कार्यक्रमामध्ये
हे गाणं मी ऐकलं अभिषेकी बुवांचं आणि मी एवढा भारावून गेलो. त्यांचं शास्त्रीय संगीत तर ऐकलंच होतं, पण या गाण्याने की मला असं वाटलं आपण आता त्यांच्याकडे जाऊन गाणं शिकावं. इतकंच नव्हे तर यांचं अजितचं गाणं बालवृद्ध म्हणजे लहान मुलं ती मोठे वयस्क या प्रत्येकाला इतकं भावतं, कारण ते गाणं हृदयस्पर्शी असतं. अजित कुमार कडकडे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य भक्ती आणि स्वरांना अर्पण केलं आहे. म्हणूनच त्यांनी आपलं खाजगी आयुष्य कायमच मंचापासून दूर ठेवलं. पण या शांत आणि साध्या जीवनामागे आहे एक सुंदर आणि बळकट कुटुंब. माझं जीवनात माझ्या मिसेसचा म्हणजे बायकोचा म्हणजे ज्याला आम्ही छाया म्हणतो, छायाचा खूप मोठा महत्त्वाचा वाटा आहे. तिच्याशिवाय हा प्रवास माझा इथपर्यंत मी पोचलोच नसतो. कारण तीसुद्धा माझ्यासोबत खडतर त्या प्रवासातून खडतर प्रवास जो माझा होता त्याच्यातून तीसुद्धा बरेच तिने हेलपाटे खाल्लेले आहेत आणि त्याच्यातून तिने मला एकदम इतकी उत्कृष्ट साथ दिली की त्या साथीवरच माझं पुढचं जीवन सगळं सुरळीत गेलं. त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा वाटा अगदी तिचा आहे. असं ते आम्हाला नेहमी सांगायचं. पुन्हा गाण्यासाठी किती तुम्ही स्वभावाने चांगले असा, पण गाणं आणि स्वभाव खूप फरक आहे. गाणं हे तुम्हाला गावं लागतं, तिकडे तुमचा स्वभाव कामी येत नाही. तर लहान असतानापासून अजितभाई ॲज अ क्रिकेटर आमचे इन्स्पिरेशन होते. एक मस्तपैकी विकेट किपर आणि धडाकेबाज फलंदाज अशी आम्ही त्यांना लहान असताना बघत होतो. मी ते कंपॅरिझन करत नाही. म्हणजे इकडे खूप छान ऑडियन्स आहे, सगळे खूप छान म्हणजे काय म्हणतात त्याला श्रीमंत लोक आणि चांगले लोक, शिक्षित लोक, आणि तिकडे सगळे फेटेवाले टोपीवाले आहेत अशिक्षित लोक. मी ते बघून कधीच गात नाही. जे मला जिकडे जसा मी तिकडे गाईन तसाच मी इकडे पण गातो. आज जेव्हा ते तरुण गायकांशी संवाद साधतात तेव्हा ते फक्त संगीत शिकवत नाहीत, ते कलाकार होण्याचा खरा अर्थ शिकवतात. कणकवलीला कार्यक्रम होता आणि त्याच्यात सवारीमध्ये जयराम कृष्ण हे म्हटलं सुरू केली. पण त्यामुळे त्याला नवीन ताल झाला एकदम जयराम कृष्ण हरीमध्ये आणि ती त्यांची खासियत आणि त्यांचं ते एकदम मला एक आश्चर्याची गोष्ट वाटली. कॅसेट आणि सीडीसाठी त्याने नंदू होनप, प्रभाकर पंडित, अशोक पत्की आणि विलासबुवा पाटील यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांनी दिलेल्या असंख्य गीतांना आपला आवाज दिला. गोविंद प्रसाद जयपूरवाले यांच्याकडे मी 3 वर्षे शिकलो आणि त्यांच्याकडे लाईट शिकलो मी, म्हणजे डिवोशनल पण वेगळ्या लाईट डिवोशनल. आपण अभिषेकी बुवा वगैरे गायचे ते शास्त्रीय संगीताच्या आधारे भक्ती संगीत गायचे. यांचं लाईट होतं. मग थोडेसे गझल, मग थोडेसे गीतं, अशी त्यांच्याकडे 3 वर्ष मी शिकलो. गोविंद प्रसाद जयपूरवाले. हरी तुम हरो जन की भी हरो जन की भी द्रौपदी की लाज राखी तुरत बढ़ायो चीर हरो जन की भी. गोविंद प्रसाद जयपूरवाले ज्यांना आम्ही गुरुजी म्हणायचो. गुरुकडून घेतलेली शिकवण आज आता त्यांच्या आत आहे आणि तीच ते पुढच्या पिढीकडे पोहोचवत आहेत. अजित आम्हाला एकदम प्रिय आहे. त्याला पुरस्कार मिळाला ना तो अत्यंत आनंद झाला आणि मी त्याला सांगितले असेच पुरस्कार घेत जा, आम्हाला पुष्कळ तुझा अभिमान आहे. गोवा हा टिकलीसारखा सुद्धा जगाच्या नकाशावर परजळतो कशासाठी आहे, तो याच कलाकारांमुळे आहे. आणि गोव्याचं आज आमचं कर्तव्य आहे आणि त्याच कर्तव्याची भान, त्याच कर्तव्याची शान म्हणून आज गोवा सरकार
पंडित अजित कुमार कडकडे यांना सन्मानित करीत आहे. Art and culture departments gives the awards to different fields, and one of the highest civilian award of the state government is Gomant Vibhushan Award, which is given once in 2 years. नमस्कार. आज आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे. गोमंत भूमीच्या कुशीत जन्मलेले आपल्या सुराने संपूर्ण भारताला मंत्रमुग्ध करणारे, भक्तिसारात चिंब न्हालेले एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणजेच श्री अजित कडकडे यांना गोमंत विभूषण 2025 हा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात येत आहे. प्रत्येक कलाकाराच्या यशामागे काही अशा व्यक्ती असतात ज्यांची नावं मंचावर घेतली जात नाहीत, पण त्यांच्यामुळेच तो कलाकार त्या मंचावर पोहोचतो. जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा गाण्याला एवढा हे नव्हता, म्हणजे काय गाणं करून किती पैसे मिळवणार, एक खोली पण घेऊ शकणार नाही आणि मुंबईत त्याशिवाय. पण त्याची जिद्द एवढी की मी करणारच आणि मी तेवढ्या कॅसेट माझ्या येणारच, आणि मी त्याने जिद्द कधी सोडली नाही. खूप कष्ट केले, खूप त्रास सहन केले, एसटीतून फिरला कळलं, पण त्याने काही आपलं रियाज, त्याचं शिस्त, त्याचे सगळं शिक्षण सोडलं नाही आणि रियाज करायला मिळावा म्हणून चटईवर झोपला. अजित कडकडे यांच्या जीवनातही अशीच एक व्यक्ती आहे, त्यांची पत्नी छाया, जी केवळ जीवनसाथी नाही तर त्यांच्या संपूर्ण संघर्षातली खरी साथीदार. अजितजी मानतात की छायाजींचा पाठिंबा नसता तर ते कधीच इतकं दूर गेले नसते. कसं असतं माहिती आहे, माझ्या आयुष्यात जे मी ठरवतो ते कधीच होत नाही. एक गोल मी ठरवला, हे मला करायचं, नाहीच होत. जेव्हा मी सगळं त्या ईश्वरावर सोडून देतो, स्वामींवर सोडून देतो, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे, लेट दाय विल बी डन, तुझ्या इच्छेप्रमाणे माझं आयुष्य जीवन जाऊ दे, सुरळीत जातं सगळं. सो आय डोंट हॅव एनी गोल्स. मी पुढे मला काय करायचं आहे, माझं काय राहिलं आहे, जे आत्तापर्यंत प्रवास झाला तो खूप छान होता आणि मला खात्री आहे पुढचा प्रवाससुद्धा त्याच्या इच्छेनुसार खूपच छान होईल. जे म्हणजे होईल ते त्याचीच इच्छा, म्हणजे कसंही जरी प्रवास झाला शेवटी लेट दाय विल बी डन, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे, आपल्याला कुठे काय फिकीर आहे, काळजी नाही. ही फक्त स्वरांची वाटचाल नव्हती, ही होती सहजीवनाची, श्रद्धेची आणि एक अतूट नात्याची यात्रा. मला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत आणि आर्ट अँड कल्चरचे प्रमुख आदरणीय गोविंदजी गावडे आणि गोव्यातील सगळी रसिक जनता, सगळं रसिक वर्ग ज्यांनी 50 वर्ष माझं गाणं ऐकलं, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. धन्यवाद. तुमच्यामुळे हा मला पुरस्कार मिळाला. कधीकधी जीवन आपल्याला अशा वाटेवर घेऊन जातं जिथे आपण कधी जाणार याची कल्पनाही नसते. छोटासा मुलगा जो एके दिवशी संगीत परीक्षा सोडून क्रिकेट बॅट घेऊन मैदानात उतरतो, त्याला माहितीही नव्हतं की एक दिवस संगीतच त्याच्या आत्म्याची भाषा बनेल. त्याला रागांचा अर्थ माहीत नव्हता, सुरांचं गुह्य उमगलं नव्हतं, पण मनाच्या खोलगट कोपऱ्यात एक सूर सतत घुमत राहिला आणि तोच सूर काळाच्या ओघात त्याच्या जीवनाचा ध्यास बनला. आणि आज तोच मुलगा जो एकेकाळी क्रिकेटच्या मैदानात धावत होता, आता मंचावर संगीतातली एक अनोखी सृष्टी उभी करतो. चंद्रभाहु पांडुरंगा, चंद्रभाहु पांडुरंगा, मन करा थोर, 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 कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या
चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर रे भुकेला चकोर रे भुकेला चकोर